आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळी मेहंदी खराब झाली तर पुन्हा करायला लागेल। हो करूया ना, नवीन मेहंदी तयार करूया। वैष्णवी ओके ती घेऊन जा बाहेर। सुष्मिता त्यांनी उसळ आणून दे जा, पटापटा जा लवकर। मी येते हा। बराच वेळ झाला ना, घरी वाट बघत असतील माझी। अय्या चालेल, पण तुम्ही आलात काही घेतलं नाही तर आता काय घेणार म्हणजे आता काय घेणार? सुनेला नंतर घरात घेणारच ना आम्ही, म्हणून आता काय घ्यायचं। येते हा बर या, मी चढ। अगं मल्लिका, दिल्यास का बांगड्या? हो हो दिल्या। आवडल्या ना स्वानंदीला? हा हो हो खूप आवडल्या। काय ग, चेहरा का पडला तुझा असा? नाही काहीच नाही, ते हा थोडस असं दगदग झाली ना आता ही सगळी, त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही। मी आलेच आई, जरा फ्रेश होऊन येते। छोट्या अक्षरात कुठेतरी ना समर लिहून ठेव, आणि स्वानंदी तू लक्षात ठेव कुठे लिहिलंय ते। अगं म्हणजे आपण नंतर त्यांना शोधायला लावू ना ते, म्हणून। दे दाखव, मेहंदी दाखव तुझी। अगं बघू दे मला। माय गॉड, काय सुंदर रंग चढलाय, सो नाईस। आजकालच्या मेहंदीमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात, त्यामुळे त्याची पटकन रंगते। जेवढ्या लवकर रंगते तेवढ्या लवकर रंग उडूनही जातो त्याचा। काय कोणी तुझ्या डोक्यात अशा गोष्टी भरल्यात? ऐक ना मॅडम, आजच्या मेहंदीमध्ये काही केमिकल्स वगैरे नव्हते। हा मग शरीरामधली उष्णता वाढली ना की मेहंदी रंगू शकते। काय बोलतीयस ग ताई तू? एरवी तर डोक्यावर बर्फ ठेवून फिरत असतेस की नाही, आणि आता उष्णतेचं कारण तुझ्यात कसली आली उष्णता? याचं कारण वेगळंच आहे, जे मला माहिती आहे। हो हो, काय बरं कारण आहे? हेच की जीजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून रंगली आहे। अगं नाही, खरं कारण काय माहितीये का? काय? तुझ्या जीजूंना पाहिलं ना की माझा पारा खूप चढतो, आणि माझ्या डोक्याचं टेम्परेचर इतकं वाढतं की ही मेहंदी अगदी काळी होऊ शकते। अरे यार ताई, तू ना नुसती अनरोमॅन्टिक आहेस। ऐक ना ताई। अरे वा पिंट्या, किती कडक रंग चढलाय रे। म्हणजे स्वानंदीचं माझ्या पिंट्यावर खूप प्रेम आहे ना, म्हणून मेहंदी रंगली अशी। आजी बस आता, म्हणजे आता तरी ते पिंट्या वगैरे म्हणणं बंद कर प्लीज। वड्याचे तेल वांग्यावर नको काढूचा, ते मेहंदी कशी रंगली ते बघ ना आधी। तोच तर प्रॉब्लेम आहे। आता सगळे बघतील ते, म्हणजे मीटिंग मध्ये मी असे रंगलेले हात घेऊन जाऊ आतमध्ये? आता कसलं मीटिंग? मी तुला आधी सांगितलं होतं ना, लग्न होईपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही। कॅन्सल करते सगळ्या मीटिंग। आजी म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की बाकी सगळी कामं सोडून मी घरात बसू? माझं म्हणणं सोड रे, स्वानंदीचं म्हणणं काय ते आहे, आणि ती जसं म्हणेल ना तसंच कर। वेळ लागले तुम्हाला सगळ्यांना। तू हसू नकोस आजी। जा ते आदिराचं काय बांगड्यांचं वगैरे फायनल करायचं ते करून ये, मी आलो जाऊन। अरे पिंट्या, आलो। पिंट्या पिंट्या। स्वानंदी, मी जरा जाऊन येते ग। अगं एवढ्या उन्हाची कुठे जाणार आहेस आता? अगं ते बांगडीवाल्यांकडे जायचंय, बांगड्या भरायच्या आहेत ना आपल्याला। हा आणि 4-5 बाकीची कामं पण आहेत, ती करून घेऊन येते पटकन। आलेस मी। सांभाळून जा। हो। हॅलो, हा बोला बोला। नाही म्हटलं खरंच ठेवू ना बांगड्या गहाण, म्हणजे तुम्हाला राग नाही ना येणार म्हणून म्हटलं। ठेव,
राग येण्याचा काहीच प्रश्न नाहीये. तसं नाही. उद्या स्वानंदीच्या आजी सासूबाईंना कळलं तर मग काय करणार? नाही त्यांना नाही कळायचं. काय आहे, आता वयोमाना परत त्यांना जरा कमी दिसायला लागलंय. आणि समरची काळजी अजिबात करूच नका, त्याला ह्यातलं काहीच कळत नाही. हा पण नाही हो, पण ते तुमचे जुने पाहुणे वगैरे आले आणि त्यांनी या बांगड्या आधी पाहिल्या असतील किंवा आत्ताच्या पाहुण्यांनी पाहिल्या असतील आणि मग त्या पाहुण्यांना कळलं बिळलं तर मग भीती बनते. कोणालाही काहीही कळणार नाही. पण तुम्ही हा विचार करा की तुम्हाला ह्या लोकांचं देणं घेणं हे जर जमलं नाही तर मात्र लोक तुम्हाला नावं ठेवतील. बाकी बांगड्यांचं कोणालाही काही कळणार नाही. हो नाही ते बरोबर आहे. आता मला सांगा, पैशाचं सोंग घेता येतं का? नाही हो, पैशाचं सोंग काय कसं घेणार तेच तर महत्वाचं आहे. हो ना, मग नका विचार करू एवढं. पैसे मिळतात ना, गपचूप घ्या. हा, मी सांगते ना, कुणालाही काहीही कळणार नाही. आणि हा, आता तुम्ही हाच विचार करा ना, इतकं मोठं कार्य आहे, राजवाड्यांचं कार्य आहे, कोणाच्या लक्षात येणार आहे? बरं, स्वानंदीच्या अंगावर एवढे दागिने असणार, त्यात एवढ्याशा 2 बांगड्या लक्षात येतील का कोणाच्या? आणि हे बघा, आता विचार सगळे सोडा, तुम्ही बांगड्या गहाण ठेवा, हा, आणि तुमचे प्रॉब्लेम सोडवा. पण थोडं ना विहीनबाई, माझा काय प्रॉब्लेम झालाय मला ना सुचत नाहीये. कोणाकडे जाऊन गहाण ठेवू, काही कळत नाहीये. मी माझ्या ओळखीचे एक ज्वेलर्स आहेत, त्यांचा पत्ता तुम्हाला पाठवते. हा, आणि स्वानंदीसाठी सेम टू सेम खोट्या बांगड्या पाठवते, तशाच्या तशा. आई ग, किती करता हो तुम्ही माझ्यासाठी. आता तुम्हाला डायरेक्ट पैसे द्यायला जमलं नाही हो मला, पण एवढं तर करूच शकते ना तुमच्यासाठी. थँक्यू. पाठवताना पत्ता मेसेज करा मला, मी थांबले इथेच. हो, नक्की पाठवते. ठेवू का? बाय. रिक्षा या ना. डिस्गस्टिंग. आपलं काम झालं. घ्या दादा पाणी. साडी छान दिसते का नंदू? आता साडीची सवय करूनच घ्यायला हवी. अहो, हल्ली असं काही नसतं. म्हणजे मला नाही वाटत की समोर सर स्वानंदीला साडी वगैरे नेसायला सांगतील. स्वानंदी माहेरी आली की दिसेलच ना आपल्याला. ताई, सगळं सामान आणलंय. बरं झालं आलात. नारळ घेऊन आलायस का? नंदू, नारळ, आहेराच्या साड्या आणि रुखवताचंही काही सामान आणलेलं आहे. चल. पण काय का, आई कुठे आहे? आई बाहेर गेलीये बाबा, ती एवढ्यात येईलच. मी चहा टाकू पटकन तुमच्यासाठी? चहा वगैरे काही नकोय आम्हाला, आम्ही हे सगळं सामान आत ठेवतो. तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करा. चला ये बस. चला. चल. अरे आधी आपण चुड्याची पूजा करून घेऊया. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलवा. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.